नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवले जाणारे खमंग आणि कुरकुरीत असे मूग डाळीपासून बनवले जाणारे डाळवडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपला डाळ जी आहे ती मोजूनच घ्यायची आहे. मी या ठिकाणी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मूग डाळ 5 तास भिजवून घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे. भिजवून घेतलेली डाळ आता आपल्याला सर्व पाणी आपल्याला निथळून काढून घ्यायचं आहे. थोडंही पाणी आपल्याला डाळीमध्ये ठेवायचं नाही. पूर्ण डाळ आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी चाळणी घेऊन त्यावरती दोन्ही डाळी एकत्र करून टाकलेल्या आहेत. आता आपल्याला त्यामध्ये सर्व पाणी या ठिकाणी निथळून काढून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया. त्यातील पाणी पूर्णपणे निथळून जातं. आता आपण तोपर्यंत वाटण तयार करून घेऊया. मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं बारीक असं कट करून टाकलेलं आहे आणि 4-5 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता मी या ठिकाणी एक छोटं टोपलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण डाळ टाकून घेतलेलं आहे. डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून निघून गेलेलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी डाळ टाकून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊया. मी या ठिकाणी 2 कांदे बारीक अशी कट करून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला भरपूर टाकायची आहे. आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी थोडंसं पालक असा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे. पालक तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतो. 1 चमचा जिरे, पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा मीठ आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. त्यामुळे वड्याला चव खूप छान येते. 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता आपण त्यामध्ये वाटून घेतलेला ठेचा जो आहे हिरवी मिरचीचा ते टाकून घेऊया. ठेच्यामुळे वड्याला चव खूप छान येते. आता आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं करून बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आपलं पीठ जे आहे ते घट्टसर तयार होईपर्यंत आपल्याला या ठिकाणी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी थोडाही पाण्याचा न वापर करता हे पीठ मळून घेणार आहोत. अजिबातच पाण्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही. मी या ठिकाणी 2 वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे मोठ्या वाटीने. अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण वडे बनवून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी छोटी कॅरी बॅग घेऊन त्याला थोडंसं तेल लावून आपल्याला त्यावरती वडे थापून घ्यायचे आहेत. वडे जे आहेत ते आपल्याला असे पातळ असे थापून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वडा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत. आता आपण वडे तळून घेऊया. त्यासाठी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. एक एक करून आपल्याला त्यामध्ये वडे सोडून छान असे खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वडे तळताना मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे खरपूस होतात. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट अशी आपली खमंग आणि कुरकुरीत असे डाळवडे या ठिकाणी तयार झाले आहेत. अतिशय कमी साहित्यामध्ये आपण या ठिकाणी डाळवडे बनवलेले आहेत. हरभऱ्याची डाळ थोडीही न वापरता आपण या ठिकाणी कुरकुरीत असे डाळवडे या ठिकाणी तयार केलेले आहेत. तुम्ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया.